मित्रांनो, तुमच्या जमिनीला किंवा शेताला जायला रस्ताच नाही आहे आणि आजूबाजूचे शेजारी किंवा जमीनदार तुम्हाला रस्ता देण्यास साफ नकार देत आहेत, माझ्या शेतातून पाऊल टाकायचे नाही अशी धमकी देत आहेत, तर अजिबात घाबरू नका, कारण महाराष्ट्राच्या कायद्यात यावर पक्का उपाय आहे। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला किंवा जमिनीच्या मालकाला आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी वाजवी रस्ता मिळवण्याचा कायदेशीर अधिकार आहे। जर शेजारी शेतकरी रस्ता देण्यास तयार नसेल तर तुम्हाला कोणाकडे भांडायची वगैरे गरज नाही। थेट तुमच्या तालुक्याच्या तहसीलदारांकडे कलम 143 अंतर्गत रस्त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज दाखल केल्यानंतर काय होते ते देखील पाहूयात। असा अर्ज प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतात, पंचनामा आणि प्रत्यक्ष स्थळपाहणी केली जाते। जर तुम्हाला दुसरा कोणताही रस्ता नसेल तर तहसीलदार शेजाऱ्याच्या सर्वे नंबरच्या बांधावरून तुम्हाला नवीन रस्ता किंवा पांदण रस्ता मंजूर करून देण्याचा आदेश करतात। येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की जर तुमचा पूर्वापार वापरामध्ये असलेला शेतरस्ता शेजाऱ्याने अडवला असेल तर तुम्ही मामलेदार कोर्ट ॲक्टचे कलम 5 अन्वये सुद्धा अर्ज दाखल करून या तरतुदी अन्वये कारवाई करू शकता। त्यामुळे हक्क मागायला घाबरू नका, कायदा तुमच्या पाठीशी नेहमीच आहे। ही महत्त्वाची माहिती तुमच्या शेतकरी मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्कीच शेअर करा। अशा सोप्या कायदेशीर माहितीसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।